उपस्थित शिष्यवृंद आणि ग्रामस्थ सज्जनो, आज या 16व्या वर्षीही मागच्या वर्षाचा आढावा घेऊन नवीन पाठ देणार आहे. त्याकडे तुमची पाठ फिरली तर तुमच्या पदरात काहीही पडणार नाही. उद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कालचे जीवन कसा जगलो याचे स्मरण ठेवावे लागते. त्याचा विसर पडला तर प्रश्न सोडवता येणार नाही. मागील वर्षी मी तुम्हाला काय सांगितले हे जर तुम्हाला सांगता आले नाही तर आचरणात कसे आणाल? मागील वर्षी मी तीर्थयात्रा करून आलो हे व माझी सारी पुण्याई तुमच्या पदरात घातली होती. त्या पुण्याईची तुम्हाला काय प्रचिती आली याचा कधी तुम्ही विचार केला का? मी तुम्हाला मार्गदर्शन केलं. देव सर्वत्र कसा भरला आहे हे गेल्या वर्षी सांगितल्यावर तो त्या प्रत्यक्षात मला दिसला असं म्हणणारे तुमच्यात किती आहे? तुमची परिस्थिती पाहिली म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत काय काय शिकवलं याची उजळणी करावी असं वाटत नाही. मी तुम्हाला दरवर्षी नवनवीन शिकवतो. वास्तविक सनातनी ब्राह्मण मी, तरी मी तुम्हाला नवनवीन शिकवतो. तुम्हाला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही शिकावे, शहाणे व्हावे, तुमची प्रगती व्हावी. आजच्या बिकट परिस्थितीत तुम्ही हिमतीनं तोंड द्यावं हा माझ्या शिकवण्याचा हेतू असतो. परंतु तुमची परिस्थिती पाहून दुःख होतं. माझ्यावरील तुमचा विश्वास दोलायमान झाला तर तुमच्यावरील माझाही विश्वास दोलायमान होतो. तुमच्याविषयी माझ्या मनात जो संदेह निर्माण होतो तो विकाराने नव्हे तर विचाराने होतो. पण तुमच्या मनात माझ्याविषयीचा संदेह हा विकाराने होतो. असो, उजळणी करूया. मी तुमचा गुरु झालो. तुम्हाला उपासना सांगितली. त्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे की यात माझा काय हेतू होता. जुन्या परंपरेने वागण्यास सांगून आज तुमचा निभाव लागणार नाही म्हणून पूर्णवाद सांगितला. चारित्र्य निर्मिती होत नाही म्हणून तिकडे लक्ष दिले व त्यासाठी तुमचा रागही पत्करला. सत्यसंकल्पत्व प्राप्त व्हावे म्हणून देवाची उपासना सांगितली. दुसऱ्या कशासाठीही सांगितले नाही. प्रसंगी तुमचा एकही संकल्प सिद्ध झाला नसला तरीही हीच गोष्ट तुम्हाला ठासून सांगत आहे. प्रयोग चुकला असला तरी समीकरण कसं चुकेल? तुमचे संकल्प सिद्ध झाले नसले म्हणून काय माझं समीकरण चुकेल? तुम्हाला विपरीत अनुभव आले असले तरी मी तेच तुम्हाला सांगत आलो आहे. माझा देवावर जेवढा विश्वास आहे तेवढा सिद्धांतावर आहे. मी माझ्या एकट्याचंच नव्हे तर तुमच्या सर्वांच्या संकल्पावर विश्वास ठेवण्यास शिकवतो. मी महाराज असलो तरी मनुष्य आहे. मला माझे गुणदोष कळू शकतात. आपण ईश्वराचे अस्तित्व कबूल केले आहे, त्याला पत्करले आहे. तो नसता तर मी तुम्हाला उपासना सांगितली असती काय? मी सत्संग करा म्हणून कधी सांगत नाही. माझ्याजवळ सत्संग नाही. तुम्ही माझ्याजवळ उपासना मागायला येता म्हणून मी देतो. तुम्ही माझ्याजवळ सत्संग मागायला आलात तर मी नाकारतो. हा माझा साधा सरळ व्यवहार आहे. यात लबाडी नाही. तुमच्या हातून एखादा लबाडीचा व्यवहार घडला तर तुमच्यात अपराधी भावना येते. रात्रभर झोप येत नाही. खऱ्या खोट्यानं तुमचं अंतःकरण दोलायमान होतं. मी गेली 20 वर्ष लबाडी केली असती, तुम्हाला थापा मारल्या असत्या तर माझे अंतःकरण किती दोलायमान व्हायला होते. माझ्या महाराजपणाची ही दुकानदारी चालावी म्हणून जर मी लबाडी केली असती तर मी रात्रभर शांतपणे झोपू शकलो असतो काय? लबाड मनुष्य एक लबाडी करीत नाही, अनेक लबाड्या करतो. खरे एकच असते, खोटेच अनेक असतात. मी तुम्हाला 20 वर्षापूर्वी जे शिकवलं तेच आजही शिकवतो, पुढे शिकवित राहीन. मी हा माझा सिद्धांत तुम्हाला सतत शिकवित आलो आहे. यात तुमची फसवणूक व माझी आत्मवंचना तुम्हाला वाटते काय? मी सनातनी असलो तरी बुद्धिवादी माणूस आहे. बुद्धीची कास धरून मी तुम्हाला त्या सिद्धांताप्रत नेत आहे.
मी मांडीत असलेले प्रमेय कालांतरानं मला चूक आढळून आले तर परत घेण्यास मला काहीही प्रत्यवाय वाटणार नाही. खरा बुद्धिवाद हा जसा चुका दाखवतो तसा चुकाही कबूलही करतो. आत्मवंचक माणूस खरा बुद्धिवादी नसतो. मी देव या जगात नाही असं म्हटलं तरी तो माझे महाराज पण हिरावून घेणार नाही, कारण त्यानंच ते मला दिलं आहे. उत्सव आरंभ करून 16 वर्ष झाली असली तरी 20 वर्षाचा महाराज मी आहे. 20 वर्षांपूर्वी श्रीरामपूरचे दादासाहेब देशपांडे यांनी मला महाराज म्हणून जाहीर केलं. ते माझे पहिले शिष्य. मी परमार्थ सांगत नाही, प्रपंच सांगतो. माझे विचार परिसरात संपर्क या ग्रंथात तुम्हाला वाचास मिळतील. मी तुम्हाला वैयक्तिक जीवन कसं जगावं हे शिकवतो. आज जगाची स्थिती एकाविरुद्ध सर्व अशी झाली आहे. तुम्ही जगावे असे कोणाचाच वाटत नाही. आईला, बापाला, पत्नीला, मुलाला, राष्ट्राला, सर्वांना तुमच्याकडून काही पाहिजे. तुमच्या सुखाची त्यांना गरज नाही. आपणास सुख पाहिजे. या सर्वांच्या सुखावर आपलंही सुख हवं आहे, पण सुखासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्हाला तुमच्या जेव्हा मनासारखं व्हावं असं वाटतं तेव्हा तुमचा जगाशी संघर्ष येतो. मनासारखे होणे म्हणजे सुख. आत्मा सर्वांचा एक असला तरी सर्वांचे मन एक नाही. मला वाटतं ते दुसऱ्याला वाटेलच असं नाही, म्हणून संघर्ष आहे. हा टाळता येईल काय? सुखासाठी संघर्ष टाळू पाहणं म्हणजे सुखच गमावणे आहे. ज्याला सुख पाहिजे त्याच्या मनाप्रमाणे वागूनच त्याला सुख येतं. यातही संघर्षच आहे. मी परमार्थी महाराज नाही. मी तुमच्यासारखा संसारी महाराज आहे. मी तुमची कुंडली जागृत करून तुम्हाला गडबडा लोळायला लावलं नाही किंवा रडावयास ओरडावयासही लावलं नाही. टाळा सप्ताह करा असंही तुम्हाला सांगत नाही किंवा अनुष्ठान करावयास लावत नाही. माझी परमार्थाची दुकानदारी असली तरी मी तुमच्यासाठी काम करतो. माझे उभं जीवन तुमच्यासमोर आहे. 20 वर्षात मला करावायचे होते परंतु मी करू शकलो नाही असं एकही उदाहरण नाही. माझ्या जीवनात सत्यसंकल्पत्व आहे. तुमच्या जीवनात ते का नाही? मी माझा मोठेपणा सांगण्यासाठी माझं वैयक्तिक जीवन सांगत नाही आहे, आणि सांगितलं तरी बिघडत नाही. तुम्ही माझे शिष्य आहात. मी कोणत्याही गोष्टीबद्दल बेफिकीर असतो. मी आळशी आहे. मी आईबापाचा लाडका होतो, बायकोचाही होतो, सुनबाईचाही लडका आहे. तहान लागली तरी स्वतः जाऊन पाणी प्यावं अशी बुद्धी होत नाही. तरी न सांगता ती गोष्ट घडते. एवढी माझी संकल्पशक्ती आहे. देवाच्या कृपेनं ती मला मिळाली आहे, म्हणून मी कसाही वागलो तरी माझ्या बिघडत नाही. परंतु तुमचं मात्र बिघडेल. तुमचा तेवढा देवाजवळ अधिकार नाही, म्हणून मी वागतो तसं वागू नका. मी सांगतो तसं वागा. अंतर्मुख व्हा असं सांगितलं जातं. वृत्ती अंतर्मुख केल्यानंतर किती चांगलं दिसेल हा प्रश्नच आहे. नाथांनी म्हटलं आहे की कंठापासून मूलाधारापर्यंत आत दृष्टी केली तरी मलमूत्र आधी घाणच दिसेल. माणसाजवळ घाण आहे म्हणून तर नगरपालिका लागतात. बाहेरची घाण त्या काढतात, पण माणसाच्या मनातली घाण कोण काढेल? त्यासाठी महाराज लागतात. म्हणून महाराजांजवळ आपण आपले दोष सांगायला लाजू नये. जो लाजतो तो महाराजांपासून काहीच घेऊ शकत नाही. मी आळशी आहे हे कबूल केले नाही तर आळशी पण जाईल का? पैसे मिळवायचे असतील, भाग्यवान व्हायचं असेल तर आळस सोडला पाहिजे. पुस्तके वाचून मनातले मळ निघत नाहीत, दुर्गुण जात नाहीत. त्यासाठी गुरुच हवा. गुरुचा धाक बाळगला पाहिजे. नुसता गोड बोलणारा, शिष्याच्या कलाप्रमाणे वागणारा गुरु काही कामाचा नाही. आपण ज्यात हात घालतो त्यात अपयश येतं असं जेव्हा आढळून येतं तेव्हा माणूस मार्गदर्शनाकरता गुरुकडे धाव घेतो. एक देव वगळला व दुसरे गुरुपीठ वगळलं तर अशी कोणती संस्था आहे की तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि अभयदान देईल? लोकांनी मला डॉक्टर म्हणावे अशी माझी खूप हौस होती, पण मला कोणी डॉक्टर म्हणत नाही, महाराज म्हणतात. महाराज तर महाराज. मग तुम्ही माझ्याकडे देवदेव करायला आला.
व मी तुम्हाला तत्संबंधी मार्गदर्शन केले, यात कोणते पाप केलं? तुम्ही माझ्याकडे केव्हा येता? जेव्हा तुमचं काम करण्यासाठी वकील, डॉक्टर, अधिकारी वगैरे कोणती संस्था समर्थ असत नाही, तेव्हा ते सर्व तुमच्याकडे पाठ फिरवतात. तेव्हा मग तुम्ही कोणत्या तरी महाराजाकडे जाता. अशी कोणती संस्था आहे की ज्यात काहीच वाईट नाही? विवाह संस्था घ्या, विवाह करणाऱ्याच किती सुखी आहेत. पण विवाह संस्था वाईट म्हणून कोणी लग्न करणं बंद केलं आहे? विवाह संस्था नष्ट झाली आहे. सामाजिक गरजेतून ती निर्माण झाली. जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात राहणार. रोग बरा होण्यासाठी डॉक्टरकडे गेला, न्याय मिळण्यासाठी कोर्टाकडे गेला, म्हणून काय हमखास रोग बरा होतो, हमखास न्याय मिळतो? रोगासाठी डॉक्टरकडे जा, न्यायासाठी कोर्टाकडे जा असं सांगणारा गुन्हेगार ठरत नाही. जो देवधर्मासाठी गुरुकडे जा असे सांगणारा गुन्हेगार कसा ठरेल? लेकीचे लग्न व्हावे म्हणून प्रत्येक आई खूप प्रयत्न करते, तरी लग्न होत नाही. का होत नाही? याचं उत्तर कोणती सामाजिक व राजकीय संस्था देऊ शकेल काय? जेव्हा कोणीच उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा ती जर महाराजांकडे आली तर ती अशिक्षित भाबडी म्हणून आली असं नाही काय? तुम्ही सुशिक्षित बुद्धिवादी तिच्या ठिकाणी असाल तर काय कराल? तुम्ही कोणी महाराज शोधाल. महाराजांसमोर येणारा सुशिक्षित असो अशिक्षित असो, महाराजांच्या दृष्टीनं त्यात काही फरक नसतो. दोघेही गरजू म्हणून येतात. तेव्हा त्याच्या गरजेचा विचार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हेच महाराजांचं काम आहे. आपले शरीर आपणास आपल्या मालकीचं वाटतं, पण खरंच त्यावर तुमची मालकी आहे का? तुमच्या बुद्धीवरही तुमची मालकी नाही. तुम्ही जन्मास येण्याआधीच जगाकडून तुमच्यावर संस्कार होतात. तुम्ही काय शिकावं हे जगानं पूर्वीच ठरवून टाकलेलं असतं, तेच तुम्हाला शिकावं लागतं. तुम्ही केलेला विचार बरोबर आहे का चूक आहे? तुम्ही केलेली गोष्ट कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे? हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? ऑफिसात साहेबांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागतं, घरात वडीलधाऱ्या माणसांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागतं. तेव्हा मनासारखं वागण्याचं तुमचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे कुठं? तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे वागू लागलात आणि समाजाला नाही पटलं तर समाज तुमची गय करीत नाही. पण बिचाऱ्या त्या परमेश्वराजवळ मात्र तुम्ही लंब्या चवड्या गोष्टी करता. मला पटलं, माझ्या बुद्धीला पटलं तर मी करीन असा स्वतंत्र असल्याचा, बुद्धिवान असल्याचा आव तुम्ही आणता आणि इतर सर्व ठिकाणी दबलेली स्वतंत्रपणाचे हौस येथे पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. कारण तुम्हाला माहीत आहे की आपण कसंही वागलो, कसंही बोललो तरी देव त्यास जाब विचारणार नाही किंवा तुमच्यावर रागावणार नाही. तर खरंच परमदयाळू असल्यामुळं तुमची स्वतंत्रपणाची हौस त्याच्यासमोर भागवू देतो. तुम्हाला पटलं तसं तो वागू देतो. पण समाज तसा करू देत नाही. समाज जीवनात कोणतीही गोष्ट पटली तर करू असं चालत नाही. तुम्हाला पटेल असं या जगात काय मिळतं? तुम्हाला प्रमोशन नको असलं तरी मिळतं, हवं असलं तरी मिळत नाही. प्रमोशनसाठी गाव सोडावं लागेल, त्रास होईल, नको ती दगदग 2 पैशासाठी. असं वैराग्य तुम्हाला येतं. असं वैराग्य शिकवावं लागत नाही, ते आपोआप आपल्या वागण्याने येतं. मला तुमच्या गुरुला असं वैराग्य कधीच येत नाही. माझ्याकडे प्रमोशन मिळत नाही म्हणून तक्रार करणारे येतात. तसेच महाराज मला प्रमोशन नाही मिळालं तरी चालेल, परंतु मला इथून हलवलं न पाहिजे असंही सांगणारे येतात. नोकरी हवी म्हणून भेटणारे येतात. मिळालेली नोकरी मनासारखी नाही म्हणून नको म्हणणारे असे येतात. हे सर्व वाटण्यावर अवलंबून आहे. त्यात खरंच किती गरज आहे, किती त्रास आहे, किती अगतिकता आहे, किती गैरसोय याचा कोणी विचार करतो का? ही प्रभुत्वानं जगण्याची जिद्द आहे का? तुम्हाला वाटते म्हणून असे हवे तसे हवे असं म्हणता, पण तुम्हाला तसं का वाटतं? का वाटावं याचा तुम्ही कधी विचार करीत नाही. अरे तुमच्या नुसत्या वाटण्याला कोणी भीक घालतो का? तुम्हाला काय वाटतं याची तुमच्या घरात तरी कोणी चौकशी करतो का? तेव्हा अशावेळी तुम्ही माझ्यासारख्या महाराजाकडे आलात
तर मी मात्र सारं ऐकून घेतो, तुम्हाला काय वाटतं याची चौकशी करतो. महाराजाऐवजी देवाकडे गेला तरी चालेल, तोही सांगाल तेवढं ऐकून घेईल, पण बोलणार नाही. महाराज किंवा देव तर तुमच्या जीवनातून काढून टाकला तर तुमचे दुःख तुम्ही कोणाला सांगणार? कोण ते सतत ऐकून घेईल? जगात गुन्हे केव्हा होतात तर तुम्ही तुमच्या मनात येईल तसं वागता तेव्हा. दारूबंदीचा कायदा आहे आणि तुम्हाला दारू प्यावीशी वाटली, झाला की नाही गुन्हा? सिनेमाला जाऊ नकोस म्हटलं आईनं सांगितलं आणि तुम्ही वाटलं म्हणून गेला तर मातृआज्ञेचा भंग पाप नाही का झालं? तुम्हाला धर्म करावासा वाटला आणि जगाला नाही तो पटला तर धर्म करूनही तुम्ही पाखंडी ठरता. रशियाशी संबंध ठेवावे का अमेरिकेशी हे सरकार ठरवतं. सरकारनं ठरवलेल्या धोरणाला तुम्ही विरोध केला तर तुम्ही गुन्हेगार ठरता. तेव्हा मला पटेल ते करीन असं म्हणणारा हा तथाकथित बुद्धिवादी असतो. बोलण्यापुरता त्याचा बुद्धिवाद असतो, तसं वागण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ नसतं. सामर्थ्य असले तरी स्वातंत्र्य नसते. म्हणून मग तो आपली बुद्धिवादाची हौस देवाधर्माच्या बाबतीत भागवून घेतो. तेथे मात्र त्याला स्वातंत्र्य मिळतं. एवंच येत्या 20 वर्षापासून मी जे सांगत आहे ते सत्य सांगत आहे, ते पटतेही आहे. माझे सर्व संकल्प तो सत्यसंकल्पाचा दाता पूर्ण करतो आहे. तुमचे होत नसतील सर्व पूर्ण व्यवहारात तरी तुमचे किती संकल्प पूर्ण होतात? तेव्हा परमार्थाला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे? माणसापेक्षा देवाचे सामर्थ्य जास्त आहे याबद्दल वादच नाही. म्हणून माणूस जे देऊ शकत नाही ते देव देऊ शकतो, पण त्याच्याजवळ ज्याची पत नसेल असली तरच त्याला तो देईल. ज्याची जशी पत असेल तसा तो त्याला देईल. म्हणून आपली पत देवाजवळ वाढवा, दिलेली उपासना निष्ठेनं करावं, सांगितल्याप्रमाणे वागा, म्हणजे माझ्यासारखं पूर्ण काम तुम्ही व्हाल. ईश्वराच्या सापेक्षत्वानं जीवनाचा अन्वय लावणे, त्याच्या सापेक्षत्वात जीवन अनुभवणे व म्हणजे हा झाला पूर्णवादाचा पूर्वपक्ष आहे. कोणता? ईश्वराच्या सापेक्षत्वानं जीवनाचा अन्वय लावणं, त्याच्या सापेक्षत्वात जीवन अनुभवणं, हा पूर्वपक्ष. तर जीवन सापेक्षत्वानं ईश्वराचा अन्वय लावणं व जीवन सापेक्षत्वात ईश्वर अनुभवणं हा पूर्णवादाचा उत्तर पक्ष आहे, म्हणजे पूर्णवाद आहे. म्हणून मी तुम्हाला प्रथम ईश्वर सांगत नाही, जीवन सांगतो. जीवनाची वास्तवता काय याचं सांगतो. जीवनात जे घडतं ते सत्य म्हणून दिसतं तेच सांगतो. त्याचा तुम्ही रोज रोज अनुभव घेता. माया, ब्रह्म, मुक्ती वगैरे सारे अज्ञेय आहे म्हणून त्याच्याबद्दल अनेक वाद आहेत, पण जीवन प्रत्यक्ष आहे, प्रत्येकाचा अनुभवाचा आहे, म्हणून त्याच्याबद्दल वाद असण्याचं काही कारण नाही. आजच्या संघर्षमय जीवनात प्रश्न सोडवण्यासाठी मानवाच्या अगतिकतेची कोंडी फोडून त्याला गती देण्यासाठी मायाब्रह्माचं ज्ञान काही उपयोगाचं नाही हो. त्यासाठी फक्त पूर्णवादच हवा. पूर्णवादच हे काम करू शकेल. आज मी गेल्या 15 वर्षाची उजळणी केली आहे. उजळणी केली म्हणजे पाठ संपतो. आजच्या प्रवचनात 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे. तुम्ही जो संकल्प कराल त्याच्याशी दृढ राहा. ज्याला कोणाला गुरु केलं असेल त्याच्याशी दृढ राहा व जीवन साक्षेपानं जगता जगता देव अनुभवायचा आहे हे लक्षात ठेवा. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. मित्र नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला हे डॉक्टर पारनेकरांच्या उत्सवातल्या प्रवचनांचं अभिवाचन आवडत असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लाईकचं बटन दाबून आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.